नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्पाइन क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. वाढती पाठदुखी, स्लिप डिस्क, मानदुखी आणि पोश्चरशी संबंधित विकारांवर येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रगत निदान आणि वैयक्तिक उपचार योजना दिली जाणार आहे. बैठी जीवनशैली, वाढता स्क्रीन टाईम आणि व्यायामाचा अभाव यामुळे मणक्याच्या समस्या वाढत असल्याने या क्लिनिकमध्ये फिजिओथेरपी, वेदना व्यवस्थापन तसेच गरज पडल्यास मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीची ही सुविधा उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मते मणक्याच्या समस्यांचे वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. आज जो नया उपक्रम स्टार्ट कर रही है वो है स्पाइन क्लिनिक. मेडिकवर का जो एक्सक्लूसिव स्पाइन क्लिनिक का प्रोग्राम यहाँ पे जो लॉन्च किया जा रहा है वो खाली सर्जिकल अप्रोच को लेके नहीं किया जा रहा है, मगर स्पाइन के प्रॉब्लम्स जो लोगों को अवेयरनेस नहीं है, स्पाइन का मतलब जो सीटिंग हैबिट्स जिसकी ठीक नहीं होती है वो भी आगे चल के स्पाइन के प्रॉब्लम्स आते हैं. कॉर्पोरेट्स में जो काम करते हैं उनके भी वहाँ पे जब स्पाइन का प्रॉब्लम शुरू होता है, जब उनका चाल चलना और उठना बैठना प्रॉपर नहीं होता है. एंड वो सब प्रॉब्लम्स को ध्यान में रखते हुए ये स्पाइन क्लिनिक प्रोग्राम्स हम लोग अवेयरनेस माध्यम फैलाने के लिए, उसी के साथ साथ मल्टीडिसिप्लिनरी लोगों को इस स्पाइन क्लिनिक के प्रोग्राम में जोड़ने के लिए, जैसे एक्सक्लूसिव डेडिकेटेड स्पाइन सर्जन हमारे साथ इस स्पाइन क्लिनिक में जुड़ेंगे, ऑर्थोपेडिक की पूरी टीम, न्यूरो सर्जन्स की पूरी टीम एक साथ मिलकर स्पाइन क्लिनिक प्रोग्राम्स लॉन्च करने के लिए ये आज का दिन हमने सिलेक्ट किया है. उपचार त्याच्यात पहिले तर आम्ही पेन मॅनेजमेंट देतो, ज्याच्यात एपिड्युरल इंजेक्शन्स असतात आणि फेसिटॉइड इंजेक्शन असतात. हे दोन्ही सर्वायकल स्पाइन आणि लंबर स्पाइनमध्ये दोन्ही केले जातात. तर हे ॲडव्हान्स स्पाइन टेक्निक्स जे आहेत पेन मॅनेजमेंटचे हे पहिले करतात. दुसरं म्हणजे आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये छोटे छोटे इन्सिजन्स देऊन विजवेज. आता नॉर्मली कसं व्हायचं की मोठे इन्सिजन दिले जायचे, त्याच्यात मसलची जी चीरपाड आहे ती पण भरपूर व्हायची. पण आता छोटे छोटे इन्सिजन देऊन न मांसपेशींची चीरपाड करता आपल्याला स्क्रू टाकता येतात, आपल्या नसांना मोकळं करता येतं. आणि तिसरी म्हणजे आपण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सुरू केलेली आहे, ज्याच्यात एक दुर्बीण जाते मध्ये आणि त्याच्यातून आपण जी काही नस दाबलेली असते तिला मोकळं करतो. तर हे ॲडव्हान्स जे स्पाइन टेक्निक्स आहेत ते आपण या स्पाइन क्लिनिक मार्गे पेशंट्सला देतो. तर या प्रक्रियेला खर्च किती येतो? या प्रक्रियेला खर्च डिपेंड करतात. म्हणजे तुमचं इन्शुरन्स आहे का, आमच्या इकडे CGHS, ECHS या सगळ्या स्कीम्स वगैरे पण आहेत. तर त्या ज्या CGHS, ECHS मध्ये तर अजूनही कमी खर्च येतो. आणि जे काही पेशंट्स आहेत ज्यांचे इन्शुरन्स आहेत, आमच्याकडे सगळे TPS आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातून पण कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला करून घेतात. सर, मणक्याच्या आजाराची खर्च जो तुम्ही विचारतो ते खर्च डिसाईड होतं पेशंटला काय आहे त्याच्यावर आणि आपण काय करणार आहोत त्याच्यावर. आता एंडोस्कोपिक सर्जरी सिंगल लेवल आहे, डबल लेवल आहे. स्पाइन मिनिमल इन्व्हेसिव्ह सिंगल लेवल आहे, डबल लेवल आहे. वेदर आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट वापरणार आहोत नाही वापरणार, ह्या बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. सो एक सिंगल गोष्ट आहे त्यावरती आपण खर्च नाही सांगू. आता समजा एक कुठली ऑपरेशन आहे जे फिक्स्ड आहे, जसं गुडघा बदलणे हे एक बेसिक झालं, तर त्याच्यामध्ये पण थोडे थोडे इकडे तिकडे असतात, ते वेगळं झालं. प्रत्येक सर्जरीचा वेगवेगळा एक बजेट असतो आणि त्या बजेटवर मी एवढं सांगू शकतो की आपल्याकडे बजेट हे बऱ्यापैकी नॉर्मल आहे, एवढं मी सांगतो. सर, माझा प्रश्न आहे, मणक्याच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि लोकांनी कधी हा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे? बघा, आता मणक्याचे जे त्रास आहेत ते राईट फ्रॉम बॅक पेन पासून किंवा नेक पेन पासून सुरू होतं. पण जनरली पेशंटने कधी यावं तर या टायमाला यावं जेव्हा तुमचं मणक्याचं दुखणं आहे ते नॉर्मल औषधांनी ठीक होत नाही आणि मणक्याचं किंवा कमरेचं जे दुखणं आहे ते हातात किंवा पायात जायला लागलेलं आहे, हातात विकनेस व्हायला लागलेली आहे आणि किंवा मग रात्री झोपताना वगैरे खूप त्रास होत आहे पेशंट्सला. हे असे लक्षणं आहेत त्याच्यात तुम्ही एका स्पाइन सर्जनला भेटणं गरजेचं आहे. सर, मणक्याच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सामान्य नागरिकांना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली? जर पहिली गोष्ट मी म्हणेन तर पहिले तर व्यायाम करणं नितांत गरजेचं आहे. अर्धा एक तास रोज व्यायाम करणं नितांत गरजेचं आहे. आणि इकडेही आम्ही त्याच्यावरच सर्वात जास्त जोर दिलेला आहे स्पाइन क्लिनिकमध्ये की फिजिओथेरपी जे तुम्हाला शिकवतील व्यायाम, पण तुम्हाला ते रेग्युलरली घरी करणं नितांत गरजेचं आहे.
70% ऑफ द पार्ट ऑफ कीपिंग युअर स्पाइन हेल्दी. आता दुसरी गोष्ट म्हणजे की इकडे भरपूर कम्प्युटर वापरला जातो, भरपूर 7-10 तास लोक कम्प्युटरवर बसतात. तर एक अर्गोनॉमिक सिटिंग पाहिजे, म्हणजे टेबल तुमचा बरोबर हाईटला पाहिजे, तुमचा कम्प्युटर बरोबर आपल्या डोळ्याच्या लेवलला पाहिजे. आपल्याला जेव्हा बसतोय आपण तेव्हा आपल्याला सरळ बसलं पाहिजे. आपले जे हिप्स आणि नी आहे ते 90 डिग्रीज ऑफ फ्लेक्स पाहिजे. रेग्युलर ब्रेक्स घेतले पाहिजेत. 5 ते 1 तासात किंवा 1.5 तासात रेग्युलर एक 5 मिनिटाचा जरी ब्रेक घेतला तर स्टडीज हॅव शोन दॅट तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढते आणि तुम्हाला लॉंग टर्म कमरेचा आणि मानेचा आजारही होतो. सर, आता हे जे आपण स्पाइन क्लिनिकचं जे आपण आज उद्घाटन केलेलं आहे, तर ह्या सुविधा आणि हे उपचार कसे नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील? हे उपचार, या सुविधा कशा असतील? सो आपल्याकडे रेग्युलरली जे उपचार चालतेच. एकदा जर कोणाला काही पेशंटला आपल्याला त्रास आहे, त्याचप्रमाणे जे पेशंटनी इथे आपल्याला अप्रोच करावं, त्याचप्रमाणे अकॉर्डिंग टू द पेशंट की पेशंटला काय त्रास आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला पुढे त्याची ट्रीटमेंट हे करावं. जे पण पेशंट स्पाइन क्लिनिकच्या थ्रू किंवा ह्याच्यासाठी स्पेसिफिक येतं त्यांना आपण एक्सक्लुझिव्ह फिजिओथेरपी किंवा न्यूरोचं जर लागत असेल त्याप्रमाणे एकाच ह्याच्यामध्ये आल्याने आपण त्यांना त्याच वेळेला त्यांचं कन्सल्टेशन आपण करून देतो. असं नाही फक्त स्पाइन सर्जनच ट्रीट करतो. सर, स्पाइनचा इश्यू हा फक्त एक एज ग्रुपलाच आहे की आता होणारे जशी यंग जनरेशन देखील ह्या तो गोष्टीकडे खूप वळत आहे? मगाशी पण मी तेच बोललो की स्पाइन बॅक पेन हे अर्लियर आम्हाला खूप वयस्कर लोकांमध्ये दिसायचं, बट विथ ॲडव्हेंट ऑफ ऑल दी सोशल मीडिया म्हणा किंवा ॲडव्हेंट ऑफ लॅपटॉप्स, आयपॅड्स, मोबाईल फोन्स, आपली लाईफस्टाईल ही सेडेंटरी होत चालली. जेवढं सेडेंटरी किंवा जेवढे आपले गॅजेट्स छोटे छोटे होत चालले त्याचप्रमाणे मानेचे किंवा कमरेचे त्रास लोकांना लवकर येतात. यंगर चिल्ड्रन आर कमिंग विथ दॅट. सो यंगर चिल्ड्रनसाठी ते फार महत्त्वाचं आहे की त्यांनी रेग्युलरली एक्सरसाइजेस करणे, स्क्रीन्सवरती पकडणे, खाली न पकडून न वापरणे, आयपॅड वगैरे बरोबर कीपॅड्स वगैरे यूज करणे, हे रेग्युलर थोडेसे गोष्टी वापरले तर त्याचबरोबर त्यांना त्रास हा कमी होतो. डेफिनेटली विथ टाईम हा यंगर जनरेशनमध्ये आम्ही जास्त पाहतो आणि बऱ्यापैकी लोक म्हणतात की आम्ही दिवसभर काम पण खूप करतो, स्पेसिफिकली फिमेल्स. आज दिवसभर तर आम्ही काम करतो. सो काम आणि व्यायाम हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे त्याचं समजणं फार गरजेचं आहे. काम वेगळं आणि व्यायाम वेगळा. काम करा आणि व्यायाम तुम्ही वेगळा करायलाच पाहिजे कामाबरोबर. स्पाइन जसं पेन होतं तर ते वाटीवर तीन गोष्टींमुळे वेगवेगळं होतं. ब्रेन, इयर्स आणि स्पाइन. तीन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्पाइन कॅन कॉज वर्टिगो in an advanced case. Yes, definitely can cause, but basic medicines and with regular exercises